मालक त्याचबरोबर काळगाव या टीम सोबत सातत्याने मेंटॉरच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे सचिनजी येळवे साहेब आबा त्यांचे देखील महत्त्वाची उपस्थिती समरा फायटरचे ओनर देखील आहेत त्यांच्या सोबत दोघांचं मनापासून अधिक स्वागत। अमरदादा नुकताच कॅमेरामॅनच्या व्यासपीठावरून या मॅचचा आनंद चांगल्या अँगल मध्ये घेत होते, आता ते आलेत ऊन लागल्यामुळे व्यासपीठावरती, त्यांचं पण स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। जाऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये, वेलकम। अमरदादाचं लक्ष होतं आयकॉन वरती बघा आबा, ही खासियत आहे अमर कदम यांच्या टीम मधून त्यांचा आयकॉन राजेश कुराडे खेळतो आणि बरोबर समोर जाऊन त्याचा खेळ पाहत होते। असे बरेच संघ मालक आज उपस्थित आहेत जे आपापल्या आयकॉनचा खेळ पाहण्यासाठी आलेत। जाऊया मॅचच्या दिशेने, लव जाधव सर यांचा आवाज ऐकूयात। थँक्यू लव सर, जाऊया त्यांच्याकडे। धन्यवाद किरण मस्कर सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपण पाहतोय पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय पैलवान समीर दिघे साहेब। पंचांचा इशारा, मॅच ऑन। अत्यंत महत्त्वाचा सामना, उपांत्यपूर्व फेरीचा सामना आणि कोणता संघ 6व्या टॉप 6 मध्ये जाणार ठरेल हे ठरवणारा सामना। नितीन षटक क्रमांक 1 साठी अक्षय ओमकार। नितीनचा पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळलाय, चेंडू जाईल लॉंग ऑनला। अक्षय पाटील या फलंदाजाच्या बॅट मधून काल तब्बल एका डावात एका षटकात 5 षटकार आलेत आणि काल जिथून त्याने डाव सोडला तिथून मात्र सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल। ज्योतिर्लिंग मंदरुळ कोळे खुर्द नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलाय। आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे, निर्जन स्थळी चेंडू पडेल, चेंडू फील्ड केला जाईल आणि इथे मात्र कॉलिंग चुकले आणि कॉलिंग चुकलेल्याचा फटका संघाला बसेल। फलंदाज ओंकार बॅक टू द डगआउट आणि इथे मात्र चुकी घडते मी तर म्हणेन, कारण 2 धावा झाल्या असत्या, चेंडू गॅप मध्ये होता, दूरवरून क्षेत्ररक्षक आले आणि त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला आपल्या सहकार्यावर लक्ष ठेवणं गरजेचं असतं। ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करता त्यावेळेला 3 शब्द वापरणं अत्यंत गरजेचं असतं, यस नो वेट, आणि त्याचा अभाव पाहायला मिळाला। फलंदाज ओमकार धावबाद स्वरूपात बाद झाले, चांगली फेकी विनायक यांच्या माध्यमातून आपण पाहिली। या सामन्यामध्ये एक चूक देखील तुम्हाला पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी दुसऱ्या पर्वातून बाहेर घेऊन जाईल, याचा भान दोन्ही संघाला नक्कीच असेल। गत सामन्यामध्ये गोशटवाडी संघाने दर्जेदार खेळाच्या जोरावर टॉप 6 मध्ये प्रवेश केलाय। 5 संघ आपल्याला मिळालेले आहेत, 6वा संघ कोणता असेल हे ठरवणारा हा सामना। संकेत नितीन पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर कॉलिंग मात्र थोडीशी पाहायला मिळाली नाही। संकेतसाठी पुढचा चेंडू मनगडे वळवला, क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान सचिन, शेवटच्या क्षणाला चेंडू हा आतमध्ये ढकललाय। निश्चितच इथे 5 धावा वाचवल्या, झेलचा प्रयत्न केला परंतु सीमारेषा लगत असल्याने त्यांना अंदाज आला नाहीये। या 2 धावेने फलंदाज संकेत यांचं खातं उघडलं, संघाची धावसंख्या 4। क्रिकेटमध्ये तुम्हाला एक चूक देखील खूप महागात पडू शकते। उपांत्यपूर्व फेरीचा सामना अत्यंत महत्त्वाचा सामना, दोन्ही संघाचे समर्थक ग्रामस्थ या सामन्यावर लक्ष ठेवून असतील। खोदून काढण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन डीपला पाहायला मिळते, 1 धाव पूर्ण, थोडस हाताला लागून चेंडू बाजूला गेला, तत्वर 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील। अक्षय पाटील संकेत यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 6। अक्षय पाटील काल यांची बॅट तळपले, 12 चेंडू नाबा 46, सलग 5 षटकार एका षटकात खेचलेत, आज कशी कामगिरी करतील। नितीनचा हा चेंडू हा फॉली होता, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, गती चांगली पाहायला मिळाली, निर्धाव चेंडूची सांगता होते। 1 टू गो, शेवटचा चेंडू शेष असेल, संघाची धावसंख्या 1 गडी बाद 6, ओमकार बाद झालेत। शेवटचा चेंडू संकेत, फुटवर्क पाहायला मिळाला परंतु गोलंदाजाने चाणाक्ष रीतीने चेंडू शरीरापासून दूर हाताळला। या निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटका अखेर ज्योतिर्लिंग मंदरुळ कोळे खुर्द 1 गडी बाद 6। अक्षय पाटील यांच्यावर जबाबदारी असेल,
कारण ज्या प्रकारे काल खेळ राहिला अक्षय पाटील. त्याचबरोबर आरोही 70-70 स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा 70-70 स्पोर्ट्स ब्रँड नवी मुंबईमध्ये आरोही या स्पोर्ट्स शॉपच्या माध्यमातून आपण पहिलं सर्व खेळाडूंना ब्रँडेड टी शर्ट्स असतील, किट असतील, ब्रँडेड बॅट असतील 70-70 ज्यांच्या स्पोर्ट्स शॉपमध्ये अवेलेबल असतात त्या स्पोर्ट्सचे ओनर संग्राम सर यांचं इथे मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम सर. विनंती करायला संग्राम भाई या आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत असेल. या संग्राम दादा. विनायकाचा पहिला चेंडू, काही चेंडू समजला नाही. फलंदाज अक्षय पाटील यांना निर्धाव चेंडूची सांगता होते. अक्षय पाटील या खेळाडूवर मात्र नजर असेल. 1.1 चेंडूचा खेळ झालेला. धावसंख्या 6, धावसंख्या धावफलकावर 6. अक्षयसाठी हा चेंडू ज्या प्रकारे बॅट वेगवान फिरले, अपील केली जाते. पंचांनी अपील उचलून धरले. इट्स अ बिग ब्लो, मोठा धक्का. टीम ज्योतिर्लिंग मंडळकोळे खुर्द. अक्षय पाटील बॅक टू द डगआउट. ज्या फलंदाजावर भिस्त होती, ज्या फलंदाजाने कालचा दिवस अक्षरशः आपल्या फटकेबाजीने गाजवला, तो फलंदाज मात्र आता डगआउट मध्ये परततोय. नवीन फलंदाज संजय देसाई. 40+ पाटण टेनिस क्रिकेटचा चिता, ज्यांनी काल दुसरं जे षटक हाताळलं होतं त्या षटकाने मात्र संपूर्ण सामन्याला निर्णायक वळण मिळालं आणि त्यामुळेच संघ तिसऱ्या फेरीत दाखल झाला. आता फलंदाजी करावी लागेल. कालचा दिवस गेलाय, काल काय झालं, या आधीच्या मॅच मध्ये काय झालं ते विसरून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न संजय देसाई साहेबांसाठी. प्रत्येक षटकारास संदीप जाधव साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक. एका षटकाराची किंमत 501 असेल, त्यापेक्षा महत्वाचा असेल हा सामना. विनायक चांगलं षटक हाताळले. अद्याप 3 चेंडू झालेत या षटकातील. एक गडी बाद करत असताना कोणती धाव खर्च केली नाहीये. विनायकचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. या षटकामध्ये मात्र विनायक यांनी आपला प्रभाव अगदी स्पष्टपणे दाखवत असताना 4 निर्धाव चेंडू झालेत. निर्धाव षटक येईल का? 2 चेंडू शेष आहेत. संजय देसाई ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर चेंडू, पंचांचा इशारा, स्वेर मारा. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर 7. अद्याप या डावाचा विचार करायचा गेला तर एकही मोठा फटका आला नाहीये. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत टीम ज्योतिर्लिंग मंडळकोळे. आता मात्र धावांची कोंडी फोडावी लागेल. गतीमध्ये परिवर्तन, हवेत खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत स्क्वेअर लेग डीपला असताना आणि कोणती चूक करणार नाहीत फलंदाज संजय देसाई. बॅक टू द डगआउट. संजय देसाई शून्यावर बाद झालेत. चांगला झेल पकडला. मिड विकेट वरून धावत जाऊन डीप स्क्वेअर लेगला सचिन. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय पैलवान समीर दिघे साहेब. या स्पर्धेमध्ये झेलचा विचार करायचा गेला तर अक्षय चाळके, AP, विशाल बोरगे आणि राहुल पाटील त्यांनी देखील चांगले झेल पकडलेत आणि हे देखील उल्लेखनीय झेल राहिलेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. काही झेलची चर्चा देखील आपण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सागर वरंडे या खेळाडूने अक्षरशः एकाती झेल सीमारेषेलगत पकडला होता. गतीमध्ये परिवर्तन, इनसाइड आउट, मोठा फटका आणि एका हाताने प्रयत्न केला परंतु हाताला लागून चेंडू गेला सीमा पार. स्वीट साऊंड, परफेक्ट टायमिंग. येतोय पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी षटकार. जयराज आल्या आल्या जयराज यांनी पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केलाय आणि या फटक्यांची गरज असेल टीम ज्योतिर्लिंग मंडळकोळे खुर्द. कारण धावफलक कुठे स्थिरावला होता, आता त्याला गती प्राप्त झाली आहे आणि काय रिप्ले मध्ये टेलिकास्ट आपण पाहतोय. अक्षय शेठ म्हात्रे 13-3. शेवटच्या चेंडूवर षटकार आला. धावसंख्या 13. अद्याप 6 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 17 धावा बनवण्याचा मनसुबा असेल. कारण हा सामना अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि 25 ते 30 धावा या मात्र अगदी निश्चित योग्य समजल्या जातील.
षटक क्रमांक 3 अंतिम षटक घेऊन सज्ज झालेत प्रतीक. जयराज यांच्या बॅट मधून आलाय पहिल्याच चेंडूवर षटकार. जयराज आता असतील नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकवर आपण फलंदाज पाहतोय संकेत. संकेत हा देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, परंतु जयराज यांची बॅट चालली आज. एक चेंडू 6 धावा. प्रतीकचा पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उचळी, निर्धाव चेंडूचे सांगता होते. यष्टीरक्षक सुमित अगदी सहजरित्या चेंडू पकडल्यानंतर धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 13. 5 चेंडूमध्ये किती मोठे फटके येतील मंजुळ कोळी संघाच्या माध्यमातून. हाफटॅकर चेंडू टाकलेला हुक करण्याचा प्रयत्न, शरीरावर आदळला चेंडू. 1 धाव. जिथे या स्पर्धेचं दुसरं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलंय गोपीदादा सूर्यवंशी साहेबांचा कटआउट. 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 14. प्रतीक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर शुभागमन झाले पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण दादा कदम साहेब यांचं देखील शुभागमन. वेलकम अरुण सर, मनपूर्वक स्वागत. अगदी मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये असलेलं आणखीन एक नाव क्षितिज सर, क्षितिज मोरे, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचं कार्याध्यक्ष संपूर्ण जबाबदारी ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती आहे ते आमचे खांबिलगावचे सन्माननीय अरुणजी कदम साहेब यांचं देखील मोठी उपस्थिती आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आरोही 70-70 स्पोर्ट्स, त्याचबरोबर संग्राम उपस्थित आहे. त्याचबरोबर भरत दादा जे कराड टेनिस क्रिकेटमधील गोटेवाडी या टीमचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांचं देखील मनापासून अधिक स्वागत. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत, सुस्वागतम. प्रतीकांचा हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव. फलंदाजांना धावांची कोंडी फोडावी लागेल. अर्थातच संघ अडचणीत आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल टीम ज्योतिर्लिंग मंजुळ कोळे. संघाची धावसंख्या धावफलकावर 16. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना अद्याप संघ अडचणीत आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म जॅक, चेंडू जाईल बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव धावफलकामध्ये जोडली जाईल. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना ज्योतिर्लिंग मंजुळ कोळे खुर्द. धावसंख्या धावफलकावर 17. अगदी आणि 17 धाव संख्या स्कोर कार्ड वरती आणि 18 धावेचं आव्हान आहे. मी विनंती करेल तत्पूर्वी यावेळी गिफ्ट जरूर आणलंय 70-70 आरोही स्पोर्ट्स, अर्थातच ओमसा MTC. प्लीज व्यासपीठावरती झूम करायचे. नुकताच पवन केनेने जे 70-70 ब्रँडेड टी शर्ट्स हुडी घालून जो फोटो व्हायरल झाला आणि तीच हुडी यावेळी मात्र जरूर गिफ्ट दिली जाते. येस, गोटेवाडी टीमचे भरत दादा या, तुम्ही पण या. थँक्यू सो मच. आरोही 70-70 स्पोर्ट्स ऐरोली, त्यांच्या माध्यमातून हे ब्रँडेड 70-70 हुडी दिली जाते. त्याचबरोबर विनंती करेल अर्थातच या समारा फायटरचे ओनर अमरदादा आपल्या शुभ हस्ते यावेळी सन्मान केले जातील. मी विनंती करेल सर्वात पहिल्यांदा 70-70 स्पोर्ट्सचे आमचे ऐरोलीचे शॉपचे आरोही 70-70 ऐरोली शॉपचे आमचे संग्राम दादा यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. येस श्रीकांत घेऊन या प्लीज. प्रेमाची आपुलकीची शाल, त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रत्येक पुष्पगुच्छ यावेळी मात्र दिलं जाईल. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान यावेळी मात्र केला जातोय.
हा सन्मान इथे केला जाईल. हा सन्मान यावेळी मात्र केला जातोय. त्याचबरोबर कराड तालुक्यातील गोटेवाडी गावचे आमचे अष्टपैलू खेळाडू भरत दादा यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. वेलकम भरत दादा, या आपला देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर अमरदादा, मी विनंती करेल व्यासपीठावरती आपण पाहिलं तर अर्थातच उपस्थित पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचं कार्याध्यक्षची जबाबदारी ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती आहे, खांबिल गावचे सन्माननीय अरुणजी कदम साहेब यांचा देखील सन्मान आपल्या अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. सन्मान यावेळी मात्र जरूर केला जाईल. विनंती करेल हा सन्मान अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र जरूर केला जातोय. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये असलेला रेकॉर्ड ब्रेक नाव अर्थातच सिटीजी मोरे यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. केस स्किल मधील मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन ज्या खेळाडूच्या नावावरती रेकॉर्ड्स आहेत असा खेळाडू, त्यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत आणि जाऊया लगेच मॅचच्या दिशेने, जिथे आहेत या पर्वामध्ये पुन्हा एकदा लहू जाधव सर. धन्यवाद किरण सर. संजय देसाई यांनी पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. फलंदाज विनायक, नवीन फलंदाज सचिन. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक्सलंट डिलिव्हरी आपण पाहतोय. लक्ष छोटा आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं हे सांगत असताना टीम ज्योतिर्लिंग मंदरुळ कोळे खुर्द. संजय देसाई यांनी पहिले 2 चेंडू अगदी अचूक टप्प्यावर टाकलेत. तिसरा चेंडू यू मिस, आय विल डेफिनेटली हिट हे सांगणारा चेंडू. संजय देसाई इज ऑन फायर नाव. सलगचा दुसरा गडी बाद केला या षटकातील. आता मात्र टीम मध्ये, संघामध्ये, या सामन्यामध्ये रंगतदार निर्माण झाले. फलंदाज या षटकामध्ये जर पाहिलं तर संजय देसाई, काल बॉस यांनी त्यांचं नामकरण केलं 40+ चिता, आणि त्या नावाला मात्र आज साजेशी गोलंदाजी. 2 गडी बाद झाले आहेत. टीम मोरिया 11 मोरेवाडी, नवीन फलंदाज नितीन. मी याचा आधी देखील उल्लेख केला, लक्ष छोटा आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं. आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये छोटं लक्ष असतं त्यावेळेला मात्र सामन्यामध्ये उलटफेर पाहायला मिळतात. संजय देसाई या सामन्यामध्ये उलटफेर करतील का? कारण जर तुम्हाला हा सामना जिंकलात तर तुम्ही टॉप 6 मध्ये दाखल व्हाल. नवीन फलंदाज नितीन. संजय देसाई मात्र चेंडू हातामध्ये घेऊन अगदी फिरवतायत. बोटांची जादू. 40+ चिता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इन टू द स्लॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला फेकून दिला. लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी. षटकार. संजय देसाई यांच्यावर आता झालंय आक्रमण. फलंदाज नितीन डगआउट मधून सेट होऊन आलाय. लक्ष छोटा आहे परंतु संजय देसाई यांनी पहिल्या 3 चेंडूवर मात्र जे प्रयत्न केले ते अत्यंत प्रशंसनीय होते. 4थ्या चेंडूवर आलाय षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 6. या षटकारानंतर संजय देसाई कसं पुनरागमन करतील हे देखील पाहावं लागेल. पीटीपीएल मध्ये के स्पोर्ट संघाचे संघमालक संजय देसाई पहिल्या षटकामध्ये सज्ज. लोअर फुल टच होता. ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय पाटील. कोणतीही चूक घडली आहे. अक्षय पाटील यांच्याकडून अशी चूक होणं म्हणजेच आता संजय देसाई अक्षरशः कमरेला हात लावल्यात. झेलची संधी होती. क्रिकेटचं परिसूत्र कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडलाय नितीन यांचा. संजय देसाई यांनी मात्र सुवर्ण संधी निर्माण केली होती आणि मला असं वाटतंय अक्षय पाटील थोडीशी घाई केली. हा झेल सोडलाय की टॉप 6 मध्ये जाण्याचं तिकीट सोडलंय हे पाहावं लागेल. सामना मात्र थोडासा दोलायमान अवस्थेत येऊन ठेपलाय. संजय देसाई पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑन आहे. डीपला क्षेत्ररक्षक अक्षय पाटील वेगाने आले. त्यांच्या हातातून चेंडू जाईल सीमा पार. फलंदाज सुमित त्यांच्या बॅटमधून येतोय. दर्जेदार चौकार. सामना येऊन ठेपलाय. 12 चेंडू 7 धावा. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली संजय देसाई, उल्लेखनीय कामगिरी मी तर म्हणेन. कारण पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, तदनंतर निर्धाव चेंडू, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. जो झेल सोडला तो मात्र कुठेतरी टीम ज्योतिर्लिंग मंदरुळ कोळी खुर्द या संघाला मात्र अडचणीत घेऊन जाणारा ठरेल.
12 चेंडू 7 धावा हे या सामन्याचं समीकरण. VCC सनबूर, सळवे 11 सळवे, DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड, मंगलमूर्ती मराठवाडी, घोषटवाडी हे मात्र 5 संघ ठरलेत. ज्या वेळेला तुम्ही 48 संघामधून टॉप 6 मध्ये जाता किरण सर, त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा केली जाते. कारण 48 संघ आणि 48 संघामधून टॉप 6 मध्ये जाणं ही मात्र प्रत्येक संघाची, प्रत्येक खेळाडूची कसोटी असते. 6वा संघ कोणता असेल हे ठरवणारा सामना. षटक क्रमांक 2 ओमकार. 12 चेंडू 7 धावा. जर ओमकार यांच्या या षटकात 1 अथवा 2 धावा आल्या, 2 किंवा 3 गडी बाद केले तर सामन्यामध्ये रंगतदार निर्माण होईल. क्रिकेट आहे, कधीही काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तुम्हाला क्रिकेट नेहमी एक संधी देतं, ती संधी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. बॅटिंग स्ट्राईकवर आपण पाहतोय नितीन. हाफ टॅकर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली सुरुवात. 11 चेंडू 7 धावा. व्हॉट अ मॅच. सामना मात्र रंगेल, कारण सामना उपउपात्यपूर्व फेरीचा आहे. बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर तो तुम्हाला फाईट द्यावी लागेल, कारण इतिहास हा नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही. आडव्या बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. चेंडूला फेकून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी. षटकार. या षटकाराने मात्र विजयाचं समीकरण पूर्णपणे टीम मोरिया 11 मोरेश्वर मोरेवाडीच्या माध्यमातून जात असताना संघाची धावसंख्या 17. आता मात्र अवघी 1 धाव विजयासाठी आवश्यक असेल. ज्या प्रकारच्या खेळाची अपेक्षा होती ज्योतिर्लिंग मंदरुड कोळी खुर्द, इथे मात्र समर्थकांची निराशा केले. मोरिया 11 मोरेवाडी संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, 2 गडी बाद झाले पहिल्या षटकात. त्यानंतर नितीन आणि सुमित. विजयी धाव येईल का? चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे अपील. पंच अगदी पंच होय, इट्स आउट. एका धावेची गरज असताना फलंदाज बाद झालेत. अर्थातच ज्याच्या बॅट मधून आले 2 षटकार. फलंदाज नितीन बॅक टू द डगआउट. जो झेल वायडिश लॉंगांना सोडला, तो जर झेल पकडला असता तर आता मात्र सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. तुम्ही काल काय केलंय, तुम्ही या आधीच्या सामन्यात काय केलंय हे पाहिलं जात नाही. क्रिकेटमध्ये नेहमी तुम्ही वर्तमानात काय करता हे पाहिलं जातं. एका धावेची गरज. नवीन फलंदाज नवनाथ ऑन स्ट्राईक. नवनाथच्या बॅट मधून 1 धाव येईल का? लेट कट करण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजाने मात्र काम सोपं केलंय. ओमकार यांचा अतिरिक्त चेंडू. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी टॉप 6 मध्ये जाणारा 6वा संघ ठरतोय. टीम मोरिया 11 मोरेवाडी. वेल प्लेड टीम. आणि आता मात्र टॉप 6 मध्ये एकूण 6 संघ आपण पाहतोय. VCC सनबूर, सळवे 11 सळवे, DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड,